नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काय मंडळी, सगळे कसे आहात? बरे आहेत ना? बऱ्याच दिवसांनी व्लॉग करतोय। त्याचं कारण असं की खूप दिवस झाले आपण म्हणजे व्लॉग नाही करत आणि कुठे बाहेर पण नाही गेलो आणि कामाचा जरा जास्त लोड पण होता आणि आपण एक नवीन बिझनेस पण चालू केला आहे। त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊच, पण ती मुंबईला देऊ, कारण की गावाला आल्यानंतर गावचंच काहीतरी बोलू ना। कारण की 2 महिने झाले काहीतरी गावाला आत्ता आलोय मी। तर खरंच गावाला खूप मिस केलं होतं एवढे दिवस मी। सर तर गावाला यायचं कारण असं की काही ठिकाणी पण जायचं आपल्याला फिरायला आणि एक लग्न पण आहे, तर त्या लग्नासाठी आपण आलोय। चला बघूया आता। सर लग्न ज्या घरात लग्न आहे ते बोरगावला आहे, म्हणजेच नागठाणच्या आसपास सातारमध्ये। तर आई वडील आमचे तिकडेच गेले सगळेजण। तर मी आता सध्या घरी आणि माझा भाऊच आहे। रात्रीच आलो मी इथं गावाला, पण काय स्टोरी फक्त टाकली होती, व्लॉग नव्हता केला कारण की रात्रीचं काय दाखवू शकत नाही। तर बाय द वे मी काय म्हणतो, तुम्ही इंस्टाला असेल तर मला नक्की फॉलो करा YK ब्लॉगरमध्ये, कारण की त्यामध्येच आपले जे काही लाईफस्टाईलचे जेवढे काही स्टेटस असतात, काही व्हिडिओ असतात, ते आपण तिकडे टाकतो। चला बघूया आता। काकीने काहीतरी बनवलंय आपल्यासाठी मस्त चमचमीत। हे आमचं जुनं घर। काय पोहे? काकीने मस्त पोहे बनवलेत। चिवडा एवढाच होय? हे आमचं पहिल्याचं जुनं घर आहे। तर सीन असं आहे की आता मागे बघताय ना, लाईट गेले, पण खरंच या लाईटची गरज नाही। आली लाईट, पण खरंच लाईटची गरज नाही आता। कुठेच लाईट नाही लावली। ते वरती छतला काय म्हणतात त्याला, बोगदा आपल्या भाषेत बोगदा म्हणून त्याला काच लावली। त्यांनी खरंच गरज नाही पडत अजिबात लाईटीची। कवलेला, हा कवलं एक नंबर आहे ना। जर तुमच्याकडे पण असं असेल तर नक्की कमेंट करा आपल्याला। चला पहिले खाऊन घेऊ, भूक लागली त्या। एक नंबर झालं होतं काकी, एक नंबर। फक्त एवढंच की आता मला जात नाही, बास झाला आता। कोंबड्या अरे हो, तेवढं मात्र आहे। जर किती काय झालं ना, गावाला काही वाया जात नाही। आम्ही नाही खाल्लं तर कोंबड्या खातील, शिळ्या भाकऱ्या राहतील, कुत्रं खाईल, पण खाईल कोण ना कोण। नाही तर आपल्या मुंबईला द्या टाकून उघड पाचची। चला आता जायचं बोरगावला, काही थोडंसं काम आहे त्यामुळं। तर आपण ती बाकीची जर्नी आहे ती तुम्हाला दाखवतो। चला तर जाताना एक मस्त एक मंदिर लागलं होतं, हे माझ्या मागे बघता ना, ते जाताना लागलं, ते आवडलं मला म्हणून मी तिकडे गेलो, मस्त पाया पडलो। चांडेश्वरी असं म्हणून काहीतरी मंदिर आहे, एक नंबर आहे। त्याचे गाव आहे ना आपले, एक नंबर रे। आणि मका कोणाचा आहे? मका पण आपलंच आहे, सगळं आपणच आहे। लोकांचं काय मग? हे असलं लोकांचं आयला वहिनी लय भारी खरंच। चांगलं चांगलं म्हणते आपले, वाईट म्हणते लोकांचं।
मंदिरामध्ये, आबापुरी मंदिरामध्ये आज काहीतरी भंडारा म्हणून काहीतरी आहे. तर तो भंडारा काय आहे कसं बघूया. चला चलो. तर आता आलोय आबापुरीला काळ भैरवनाथ मंदिरच्या इकडे. तर मंदिराच्या इकडे यायचं कारण म्हणजे काय, तर आज आहे इकडे भंडारा. आणि भंडारा म्हणजे नक्की काय, तर इकडे जेवण असं स्वभोजन असतं. सगळ्या गावांचे जेवण पूर्ण दिवस इकडे असतं. कारण भंडारा पण अशा यामुळे ठेवतात की सगळे 4 गाव 5 गाव असे नाही, खूप गाव असे येतात आणि एकत्र जेवतात, म्हणून हा भंडारा ठेवला जातो. तर बघूया आपण भंडारा कसा आहे. त्या भंडारामुळे ॲक्च्युली एक जत्राच वाटते. चला बघूया कसा आहे हा भंडारा. आता ॲक्च्युली घरी जेवलोय त्यामुळे आता इथं तर जेवणार नाही, पण एन्जॉय करू. या लास्ट टाइम आम्ही इथं आलो होतो, पण ते एकदम पूर्ण मोकळं होतं, तुम्ही बघितलं असेल. पण यावेळेस बघा असं वाटतं की एक जत्राच आहे. चला दमलो. मागच्या वेळी आपण मंदिर तर बघितलं आहे, म्हणजे मंदिर पूर्ण असं दाखवलेलं आहे. त्यामुळे आता यावेळी मंदिर पूर्ण दाखवता न फक्त थोडंसं दर्शन घेतो आणि मग निघतो. कारण की आता जायचं आपल्याला पुढे श्रीच्या गावाला. थोडा काय असा प्लॅन केलेला आहे. जर तो प्लॅन जर सक्सेस झाला तर आपण तो तुम्हाला दाखवूच. जर तो सक्सेस नाही झाला तर मग त्याच्या पुढचा प्लॅन तुम्हाला सांगूच. तोपर्यंत चला दर्शन करूया आपण. विचार केला होता की जेवलं आता जेवण तर जाणार नाही, पण आता एवढ्या लांबून आलोय तर थोडासा प्रसाद घेऊनच जाऊया. काय म्हणताय, थोडा खाऊया. कोणी नाराज नाही झालं पाहिजे ना. देव पण तिकडे पाणी नाही नळ पण पाणी नाही. वाव, रात्री सगळ्यांची मारामारी. माझ्या टायमाला बांबू माझ्या टायमिंगला माझं झालं का आता मी येतोय. अबे तू नळ काढलास. खूप लांबून माणसं येतात आणि इथे मस्त प्रसादाचा लाभ घेतात. खरं लय भारी वाटतं. अरे असं सगळे एकत्र, कोण ओळखीचं नाही काय नाही, बिनधास्त जेवतात, काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. मस्त यार, मला लय आवडलं ॲक्च्युली हा भंडारा. खरंच जेवण आपण स्टार्ट करूया. आपलं जेवण आता आलंय, बाकी सगळ्यांचं होत आलंय. मग आता चालू करायचं. आता चालू करूया, बघूया. टेस्ट तर लय भारी असणार, कारण की एकत्र जेवण बनवतात ना, लय भारी. काल रात्रीपासून जेवण बनवतात. चला, मला इकडे आवडलेली एक गोष्ट म्हणजे ना कचरपट्टी. म्हणजे इकडे कुठे कचरा टाकण्यापेक्षा एका ठिकाणी जमा करून तो व्यवस्थित कचरपट्टी नाही तर कचरपट्टीचं तर एका ठिकाणी व्यवस्थित जमा करून मग तो जाळून त्याची विल्हेवाट लावायची. ही पद्धत मला आवडली आणि खरंच असं जेवण करायला खूप आवडलं, कारण की अशा जेवणाची टेस्टच वेगळी असते. चला आता आपला घरचा रस्ता पकडू आणि निघू आपण. पोचलो आता श्रीच्या गावाला आणि आपले भाऊ आपल्याला खरंच घ्यायला आले. थँक्यू भाऊ. तर श्रीच्या गावाला आपला जो प्लॅन होता म्हणजे तो पोपटी. तर तो पोपटीचा जो काही कार्यक्रम होणार आहे तो आपण पुढे बघणार आहोत. पण मी पूर्ण पोपटी नाही दाखवणार. जो काय पूर्ण पोपटीचा कार्यक्रम आहे तो आपल्या भावाच्या चॅनलवरती, श्रीच्या चॅनलवरती असणार. पण तुम्ही जी अलिबागला आपली पोपटी बघितली त्या पोपटीमध्ये आणि आपल्या पोपटीमध्ये फरक असणार आहे. सेम पोपटी झाली असती, पण कोणाच तरी चुकीमुळे ती सेम पोपटी नाही होत आहे. आता कोणाची चुकी तुम्ही ती समजून जा. आपल्याला तो बांबुडीचा पाला भेटला नाही ना, त्यामुळे आपण या वेळेस वेगळ्या पद्धतीने पोपटी करणार आहे. ती बघा तुम्ही ह्या बाईकच्या चॅनलवरती. चला.
मस्तपैकी आपला आजचा दिवस झाला आणि आता बसलो शेकोटी करत. बाईनी पण मस्त एकदम पोपटी गेलेली, एक नंबर वाटली यार. वाटली नव्हती एवढी चांगली बनेल काय. नाही खरंच वाटलं होतं, पहिल्यांदा ट्राय केलं आपण. हा ना, ते पण कुकर मध्ये एवढी मस्त झाली. कुकर त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. जर तुम्हाला कधी बनवायची असेल तर तुम्ही नक्की घरी एकदा बनवू शकता. खूप साधी सरळ सिंपल अशी रेसिपी आहे तिची. तर चला आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आणि उद्यापासून नवीन व्हिडिओ. बाय, गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. अगं आई भासते.